पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय, दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा। साम टीव्हीच्या बातमीची मंदिर समितीने घेतली दखल। शेगाव येथील संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं धाराशिवमध्ये आगमन, फुलांच्या पायघड्या घालत पालखीचं स्वागत। लेडीज क्लब मैदानावर आज पालखीचा मुक्काम। रायगड जिल्ह्यातील रोह्यामध्ये नौकानयन पर्यटकाच्या जीवावर बेतलं, पाण्यात पडून मुंबईमधील महावितरणचे मुख्य अभियंता अभिजित कुलकर्णी यांचा मृत्यू। खासदार निलेश लंके यांचं दूध आणि कांदा दरवाढीसाठी छेडलेलं आंदोलन राज्यव्यापी होणार, आज सुप्रिया सुळे, जयंत पाटील देणार भेट। विशाळगडाच्या पायथ्याशी अतिक्रमण विरोधी आंदोलन, नागपूरमधील शिवराज्याभिषेक सोहळा समितीकडून आंदोलनाला पाठिंबा। जरांगेंची मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली परभणीमध्ये दाखल, जरांगेंचं जंगी स्वागत। नाशिकच्या मनमाड सौंदाणे या रस्त्याची दुरावस्था, मनसेने खराब रस्त्यांवर केलं वृक्षारोपण। लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर, शिवसंकल्प मेळाव्यातून फुंकणार विधानसभेचं रणशिंग। इस्लामपूर न्यायालयाकडून राज ठाकरे यांना दिलासा, शिराळा आंदोलन खटल्यातून दोषमुक्तता, रेल्वे भरती प्रकरणी मनसेने केलं होतं आंदोलन। खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामात देखील विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना दणका, कंपनीला विम्याचा हप्ता 212 कोटींचा, पण शेतकऱ्यांना फक्त 4,85,00,000 रुपये। जालन्यात शेतीच्या मशागतीला आला वेग, शेतकऱ्यांना आणखी चांगल्या पावसाची प्रतीक्षा। शहापूरमध्ये वाशिंद या ठिकाणी पावसामुळे अडकलेल्या नागरिकांना सुखरूप काढलं बाहेर, 49 जणांचं एनडीआरएफच्या जवानांनी केलं रेस्क्यू। सिंधुदुर्गमधील नद्या इशारा पातळीच्या वर वाहत असल्यानं चिंता वाढली, कुडाळच्या माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला आला पूर। मुसळधार पावसाने कोकणातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांनी काळजी घेण्याचं मंत्री दीपक केसरकर यांचं आवाहन। मुसळधार पावसामुळे पनवेलमधील काळुंद्री नदीला पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुंबई क्रिकेट असोसिएशन ठाण्यात बनवणार मोठं क्रिकेट स्टेडियम, आमने गावात 50 एकर जागेवर 1 लाख क्षमतेचं स्टेडियम उभारणार। धोनीच्या 43व्या वाढदिवसानिमित्त खास सेलिब्रेशन, दबंग अभिनेता सलमान खानची हजेरी।